नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संजय वैद्य, अर्थशास्त्र विभाग, राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, MA भाग 2 अर्थशास्त्र आणि सेमिस्टर 3 साठी जो संशोधन पद्धती नावाचा पेपर आहे, त्या पेपरचा आपण मागच्या जे काही व्हिडिओ लेक्चर झाले त्यामध्ये पहिलं युनिट संपून दुसऱ्या युनिटचा पहिला भाग संपवला आणि दुसऱ्या युनिटचा जो भाग आहे संशोधन समस्या आणि संशोधन समस्येचा आराखडा, तर या ठिकाणी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये संशोधन आराखड्याचा अर्थ, मीनिंग ऑफ रिसर्च डिझाईन हे अभ्यासणार आहोत की सामान्य मानवाच्या जीवनामध्ये कोणतंही कार्य करायचं असेल, अधिक चांगल्या पद्धतीनं करायचं असेल, व्यवस्थाबद्ध करायचं असेल, तर त्याला आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी काही रूपरेषा आखावी लागते, त्याला कार्ययोजना आखावी लागते, तरच ते काम अतिशय चांगल्या रीतीनं पार पाडलं जातं किंवा यशस्वीरित्या केलं जातं किंवा ते अधिक चांगल्या पद्धतीनं होतं. तीच बाब संशोधन कार्यामध्ये देखील लागू होते. जेव्हा शास्त्रीय पद्धतीनं आपण संशोधन करतो तेव्हा त्या संशोधनाची रूपरेषा संशोधकाला तयार करावी लागते आणि त्या रूपरेषेनुसार संशोधन प्रक्रिया अंमलात आणावी लागते. जर असं झालं तर ते संशोधन इतरांच्या तुलनेत अधिक प्रभावी, अधिक चांगलं आणि त्या संशोधनातून जे काही निष्कर्ष काढले जातात ते व्यवहार उपयोगितेच्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचे ठरतात. म्हणून शास्त्रीय संशोधनात संशोधन आराखडा तयार करणे ही पायरी अत्यंत महत्त्वाची मानली जाते की व्यावहारिक जीवनामध्ये कुठलंही बांधकाम करायचं असेल, एखादी घर बांधायचं असेल, एखादी इमारत बांधायची असेल, एखादा डॅम बांधायचा असेल किंवा एखादा रस्ता तयार करायचा असेल, एखादा ब्रिज तयार करायचा असेल, तर तो करण्यासाठी, अधिक चांगला करण्यासाठी त्या आर्किटेक्चरला किंवा ते काम करणाऱ्यांना आपल्या कामाची रूपरेषा, इस्टिमेट तयार करावं लागतं आणि नंतर ते कार्य करावं लागतं. की असं रूपरेषा न तयार करता जर एखादं काम केलं आणि पुन्हा तयार झाल्यानंतर ते आपल्या अपेक्षेनुसार नसेल तर पाडता येत नाही. त्याच पद्धतीनं संशोधन कार्य अधिक चांगल्या पद्धतीनं करायचं असेल, अधिक प्रभावीपणे करायचं असेल तर आपल्या संशोधन कार्याची रूपरेषा व्यवस्थित मांडणं आवश्यक आहे. म्हणजे संशोधनाचा विषय, संशोधनाची उद्दिष्ट, संशोधनासाठी आवश्यक असणारी माहिती, ती माहिती कशी गोळा करायची त्याच्या पद्धती निश्चित करणे, त्या माहितीचं विश्लेषण करणे, त्या माहितीचं परीक्षण करणे आणि त्या आधारे कसे निष्कर्ष मांडले जातील या संबंध संशोधन कार्याची रूपरेषा तयार करणे याला संशोधन आराखडा असे म्हणतात. म्हणजे कोणतेही कार्य व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सर्वप्रथम त्या कार्याचा आराखडा तयार करावा लागतो. की मानवाच्या व्यावहारिक जीवनामध्ये वेगवेगळी कामं करावी लागतात, परंतु ती कामे अधिक चांगल्या पद्धतीने करायची असतील, नाविन्यपूर्ण करायची असतील, अधिक चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्ह करायची असतील, व्यावहारिक महत्त्वाच्या दृष्टीनं करायची असतील, तर त्या कार्याची रूपरेषा व्यवस्थित करणं आवश्यक आहे. संशोधन कार्य करताना देखील संशोधकाला त्याच्या कार्याची पद्धतशीर नियोजन, त्या नियोजनाची रूपरेषा मांडणी, त्या मांडणीचं स्वरूप स्पष्ट करावं लागतं. त्याला संशोधन आराखडा म्हणतात. की संशोधन कार्याच्या बाबतीत संशोधकाला जे जे कार्य करावं लागतं त्याची सूत्रबद्ध मांडणी करणं आणि त्या मांडणीची थोडक्यात रूपरेषा मांडणं म्हणजे संशोधन आराखड्याची रूपरेषा किंवा संशोधन आराखडा होय. साध्या भाषेत संशोधन कार्याची कार्ययोजना सुव्यवस्थित सूत्रबद्ध मांडणी करणे त्यालाच आपण संशोधन आराखडा असे म्हणतो.
या संशोधन आराखड्यात संशोधनाचा विषय, संशोधनाची म्हणजे अध्ययनाची उद्दिष्ट, अभ्यासाचं क्षेत्र म्हणजे कुठल्या क्षेत्राशी तुमचा निगडीत अभ्यास आहे हे ठरवावं लागतं. तुमच्या अभ्यासाची कोणती उद्दिष्ट आहेत प्रमुख ते विचारात घ्यावे लागतात. अभ्यासाचा कालावधी निश्चित करावा लागतो म्हणजे त्याची व्याप्ती निर्धारित करावी. विषय ठरवावा लागतो. विषय ठरवल्यानंतर तो विषय का अभ्यासतात, कोणती तुमची उद्दिष्ट आहेत हे व्यवस्थित मांडावं लागतं. तो मांडल्यानंतर विषयाची व्याप्ती मर्यादा निर्धारित करावी लागते. अभ्यास विषय निवडून आणि कालावधी निवडून हा व्याप्ती निर्धारित केली जाते. त्यानंतर संशोधनासाठी आवश्यक असणारी माहितीचं संकलन, की मग विषयाची अभ्यास विषय ठरला, अभ्यासाची उद्दिष्ट ठरली, की तुमचं अभ्यासाची उद्दिष्ट ठरली की तुम्हाला त्या उद्दिष्टाला अनुरूप अशी उद्दिष्टाच्या अनुषंगाने आवश्यक जी माहिती असते ती कशी संकलित करायची, ही माहिती संकलित करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करायचा, कोणत्या साधनांच्या साहाय्याने ही माहिती गोळा करायची हे सुनिश्चित करावं लागतं. म्हणजे त्याचबरोबर गोळा केलेल्या माहितीचं विश्लेषण आणि परीक्षण कोणत्या पद्धतीच्या साहाय्यानं, कोणत्या तंत्राच्या साहाय्यानं आपणाला करावायचं आहे, निष्कर्ष कशा पद्धतीनं मांडवायचे आहेत, या बाबीची स्पष्ट रूपरेषा मांडणं म्हणजे संशोधन आराखडा होय. संशोधन आराखड्यात याही बाबीचा समावेश होतो की संशोधन कार्यात संभाव्य अडचणी, समस्या काय येतात त्या समस्या देखील जाणून घ्याव्या लागतात. त्या समस्येची देखील मांडणी संशोधन आराखड्यात करावी लागते. म्हणून संशोधन कार्यात संशोधन आराखड्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं. व्यावहारिक जीवनात असं म्हटलं जातं की युद्धाची कार्ययोजना न आखता युद्धाला सामोरे जाणं म्हणजे युद्ध हरल्यात जमा आहे. कुठलंही युद्ध करायचे असेल तर त्या युद्धाची पूर्ण कार्ययोजना आपल्याला आखावी लागते आणि जर ती तशी नाही आखली तर आपण युद्धाला सामोरे गेले तर तुमचा पराभव निश्चित आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. तसंच संशोधन कार्य करत असताना संशोधन कार्याची कार्यमर्यादा आखणं गरजेचं आहे. तरच ते संशोधन अधिक चांगल्या पद्धतीने होईल, तरच ते संशोधन अधिक यशस्वी होईल. म्हणून संशोधन कार्यामध्ये संशोधन आराखड्याची निर्मिती करणं ही पायरी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. संशोधन आराखडा निश्चित न करता संशोधन केलं तर ते संशोधन दिशाहीन असण्याची मोठी शक्यता असते किंवा त्या संशोधनातून, त्या अभ्यासातून जे निष्कर्ष काढलेले असतात ते विश्वसनीय नसतात, व्यवहार उपयोगिता नसणारे नसतात. त्यामुळं जर आपल्याला संशोधनात अधिक चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या पार पाडायचं असेल तर आपल्याला त्या संशोधन कार्याची रूपरेषा संशोधन आराखड्याच्या स्वरूपात मांडणं गरजेचं आहे. आता संशोधन, शास्त्रीय संशोधनातील संशोधन आराखडा ही पायरी अत्यंत महत्त्वाची आहे. या संशोधन आराखड्याचा अधिक चांगला अर्थ जाणून घेण्यासाठी काही व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये सेल्टेज, जोहार्ड आणि कुक यांनी जी व्याख्या केलेली आहे त्यांच्या मते संशोधनाच्या उद्दिष्टांची पूर्ततेसाठी किंवा संशोधनाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निष्कर्षाची सुबद्धता आणि संशोधन कार्यातील मितव्ययता यांची सांगड घालण्याच्या दृष्टीने तथ्याचे संकलन, विश्लेषण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटीचे नियोजित व्यवस्था, अटीची नियोजित व्यवस्था म्हणजे संशोधन आराखडा होय. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की तुमच्या संशोधनपर अभ्यासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि त्यातून सुबद्ध निष्कर्ष मांडण्यासाठी संशोधन कार्यातील मितव्ययता, इकॉनॉमिक स्केल म्हणजे संशोधन कार्यासाठी कमीत कमी खर्च, कमीत कमी श्रम, कमीत कमी पैसा खर्च होणे, त्याला आपण मितव्ययता म्हणतो. मितव्ययता यांच्यात सांगड घालण्याच्या दृष्टीने
तथ्याचे संकलन परीक्षण करण्यासाठी ज्या काही अटी, ज्या काही पद्धती असतात त्यांची नियोजित व्यवस्था म्हणजे संशोधन आराखडा, अशी व्याख्या यांनी केली। दुसरी व्याख्या आपण जर विचारात घेतली एकॉप यांच्या मते, की त्यांनी जी संशोधनाची व्याख्या केली संशोधन आराखड्याची, संशोधन कार्याचे निर्णय कार्यान्वित करण्याची स्थिती, संशोधन कार्याचे निर्णय कार्यान्वित करण्याची स्थिती येण्यापूर्वीच निर्णय निर्धारित करण्याची प्रक्रिया म्हणजे संशोधन आराखडा होय। की त्यांनी काय सांगितले की संशोधन कार्यात निर्णय घेण्याची स्थिती, की शेवटचे म्हणजे निष्कर्ष मांडण्याची स्थिती येण्यापूर्वी जे काही तुम्ही निर्णय घेतले आहेत त्याची जी प्रक्रिया सुव्यवस्थित मांडली जाते त्याला संशोधन आराखडा म्हणतात। म्हणजे त्यांच्या शब्दात संशोधन कार्यात निर्णय कार्यान्वित करण्याची स्थिती येण्यापूर्वी निर्णय निर्धारित करण्याची प्रक्रिया म्हणजे संशोधन आराखडा। की एखाद्या संशोधन कार्यातून निष्कर्ष मांडले जातात। निष्कर्ष म्हणजे संशोधन कार्यासाठी जी माहिती गोळा केली, जे ऑब्झर्वेशन आहे, निरीक्षण आहे, त्याच्यामधून काही निष्कर्ष निघतात। ती मांडण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू होते त्याआधीच त्या निष्कर्षाच्या बाबतीत काही निर्णय घ्यावे लागतात आणि ती प्रक्रिया म्हणजे संशोधन आराखडा होय। तर रसेल लॅकऑफ यांच्या मते संशोधन आराखड्याची व्याख्या तुम्हाला सांगता येईल, संशोधन कार्यात ज्या बाबी प्रत्यक्षात उतरावयाच्या असतात त्या अवतरण्यापूर्वीच त्यासंबंधी निर्णय घेण्याची प्रक्रिया म्हणजे संशोधन आराखडा होय। की संशोधन कार्यात ज्या बाबी प्रत्यक्षात उतरावयाच्या असतात म्हणजे निष्कर्ष काढावयाचे असतात त्या निष्कर्ष काढण्यापूर्वी निर्णय घेण्याची प्रक्रिया म्हणजे संशोधन आराखडा। की कुठलंही संशोधन करत असताना संशोधक विषय निश्चित करतो, त्याचे उद्दिष्ट निश्चित करतो, संशोधन समस्येचं स्वरूप स्पष्ट करतो, माहिती कोणती आवश्यक आहे हे आधी स्पष्ट करतो, ती माहिती कशी गोळा करावी, त्याच्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा, माहितीचं विश्लेषण कसं करावं आणि त्याचं परीक्षण कसं करावं, यासाठी कोणत्या पद्धती आणि तंत्राचा वापर करता येईल हे विचार करून मग निष्कर्ष मांडत असतो। म्हणून प्रत्यक्ष निष्कर्ष मांडण्यापूर्वी त्यासंबंधी निर्णय घेण्याची प्रक्रिया म्हणजे संशोधन आराखडा असं म्हटलंय। आणि प्राध्यापक सुधीर बोधनकर यांच्या मते वेळ, श्रम, पैसा यांचा महत्तम उपयोग करून संशोधनाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी तथ्याचे संकलन, विश्लेषण, निर्वचन करून सिद्धांताची मांडणी करण्यासाठी निर्णय घेण्याची नियोजित प्रक्रिया म्हणजे संशोधन आराखडा होय। की सुधीर बोधनकरांनी संशोधन आराखड्याची वैशिष्ट्य विचारात घेऊन त्यांची व्याख्या मांडली आहे। त्या व्याख्येमध्ये त्यांनी काय सांगितलं की संशोधकाकडे उपलब्ध असलेला वेळ, श्रम, पैसा याचा जास्तीत जास्त चांगला वापर घेऊन संशोधनाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तथ्याचं संकलन, विश्लेषण, निर्वचन करून सिद्धांत मांडण्यासाठी निर्णय घेण्याची नियोजित प्रक्रिया म्हणजे संशोधन आराखडा होय। आता या सर्व व्याख्या जर आपण विचारात घेतल्या तर या व्याख्येवरून असं स्पष्ट होतं की शास्त्रीय दृष्ट्या संशोधन कार्याची रूपरेषा ठरविणे यालाच संशोधन आराखडा असे म्हणतात। की शास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधन कार्याची रूपरेषा ठरवणं किंवा निश्चित करणं यालाच संशोधन आराखडा म्हणतात, अथवा संशोधन कार्याच्या योजनेला संशोधन आराखडा असे म्हणतात। की संशोधन कार्य जे करणार आहेत त्याची तुम्ही जी क्रमबद्ध योजना आखली आहे त्या योजनेला संशोधन आराखडा असं म्हणतात। संशोधन विषयाचे स्वरूप, व्याप्ती आणि अध्ययनाची उद्दिष्ट यावरून प्रत्येक संशोधन कार्याच्या रूपरेषा वेगळी असते। की प्रत्येक संशोधनाचा विषय, त्या विषयवस्तूचं स्वरूप, अभ्यासाची उद्दिष्ट आणि अभ्यासासाठी वापरलेल्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असल्यामुळे प्रत्येक संशोधन कार्याची रूपरेषा वेगवेगळी असू शकते।
त्यामुळं संशोधन आराखड्याचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये प्रकार पाहायचे आहेत की संशोधन समस्या आणि तिचं स्वरूप, उद्दिष्ट हे विचारात घेतलं तर प्रत्येक संशोधन आराखड्याचं स्वरूप वेगळं असतं आणि त्यावरूनच संशोधन आराखड्याचे आपण वेगवेगळे प्रकार पाडू शकतो. संशोधन विषयाचे स्वरूप, संशोधन कार्यात निर्माण होणाऱ्या अडचणीचे समर्थपणे सोडवण्यासाठी संशोधन कार्याची निश्चिती किंवा रूपरेषा आखणे म्हणजे संशोधन आराखडा होय. असंही म्हटलं जातं की संशोधन कार्यामध्ये अनेक संभाव्य अडचणी येत असतात, अनेक प्रश्न निर्माण होत असतात, समस्या येत असतात. त्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना पूर्वीच करायच्या त्याची देखील रूपरेषा आखणं म्हणजे संशोधन आराखडा. की संशोधनकर्त्यानं आदर्श रूपरेषा आखली असेल, प्रत्यक्षात तिचा अवलंब करताना अनेक अडचणी येतात. त्या अडचणी सोडवण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना केल्या जातात त्याचा देखील समावेश संशोधन आराखड्यात होतो. म्हणजे प्रत्यक्ष संशोधन कार्य करताना संशोधकाला ज्या ज्या अडचणी येतात, ज्या ज्या समस्या निर्माण होतात त्या सोडवण्यासाठी देखील त्याला काही उपाययोजना कराव्या लागतात आणि त्या करणं, त्याबद्दल निर्णय घेणं याचा देखील समावेश संशोधन आराखड्यामध्ये केला जातो. म्हणून यावरून संशोधन कार्याचा आराखडा तयार करणे ही संशोधन कार्याची योजना निश्चित करणे होय. की यावरून असं थोडक्यात म्हणता येईल की संशोधनाचा आराखडा तयार करणं म्हणजे तरी काय, तर संशोधकाच्या संशोधन कार्याची कार्ययोजना आखणं होय किंवा कार्याची रूपरेषा तयार करणे होय. की संशोधन आराखडा म्हणजे काय की एखादा संशोधक एखाद्या विषयाच्या अनुषंगानं संबंध संशोधन प्रक्रिया राबवून संशोधन कार्य करत असेल तर त्या संशोधन कार्याची थोडक्यात रूपरेषा आखणे किंवा त्याची कार्ययोजना तयार करणे यालाच आपण संशोधन आराखडा म्हणतो. या संशोधन आराखड्यामध्ये अभ्यास विषयाची निश्चिती म्हणजे संशोधनासाठी विषयाची निवड, अभ्यासाची उद्दिष्ट, अभ्यासाचे क्षेत्र, अभ्यासाचा कालावधी, उद्दिष्टाला अनुलक्षून आवश्यक असणारी माहिती, ती माहिती संकलित करण्याच्या पद्धती, त्या माहितीचं विश्लेषण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि तंत्र, माहितीचं परीक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि तंत्र, निष्कर्ष मांडण्याची स्वरूप आणि संशोधन कार्यामध्ये ज्या काही अडचणी येतील त्या सोडवण्यासाठी संशोधकानं केलेल्या उपाययोजना आणि एकंदर संशोधनासाठी किती खर्च येईल, श्रमाच्या स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात, वेळेच्या स्वरूपात, त्यालाच आपण नित्यव्ययता म्हणतो. तर हा खर्च किती येईल हे विचारात घेणं म्हणजे संशोधन आराखडा मांडणं होय. थांबायचं.